तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत जनता दरबार पार पडला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी सकाळी बारामतीत दाखल झाल्या। सुनेत्रा पवार सहयोग निवासस्थानी येताच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। अजित पवारांनी दिव्यांग बांधवांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिले। उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या प्रथम सुनेत्राताई वहिनी यांना इथं पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात इथं भेटण्यासाठी आलो होतो। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी 2025 रोजी अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये जे भूमिहीन बेघर लोक आहेत, ज्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही, त्या लोकांना घरकुलासाठी सरकारी जागा उपलब्ध करून देईल हे दादांनी आश्वासन दिलं होतं। परंतु दादा आज नसल्यामुळे आम्हाला आमचं हक्काचं घर मिळेल का नाही ही चिंता वाटू लागली होती। म्हणून त्या आशेने आज आम्ही त्या चिंतेने आम्ही इथं आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांचा पहिला जनता दरबार इथं आलो। या जनता दरबारात त्यांनी आम्हाला जास्त वेळ न थांबून देता दिव्यांग बांधवांना परदेशी आतमध्ये बोलून प्रत्येकाचं वेळ देऊन प्रत्येकाचे शांततेने आमचे प्रश्न ऐकले आणि दादांनी जो शब्द दिला होता, तुमचा जो घरकुलाचा जो खरंच गरजू दिव्यांग आहे, ज्याला खरंच हक्काचं घर नाही, त्या प्रत्येकाला घरकुल देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असं सुनेत्रा वहिनी यांनी आश्वासन दिलं आणि मनाला खूप समाधान वाटलं। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।